आज आम्ही रोहिणीताई खडसे यांच्याशी बोललो. जेव्हा तुम्ही पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला काही दिवसांपूर्वी, तुम्ही त्यांनाही विचारणा केली होती एकदा, मात्र मी शरद पवार यांच्यासोबतच राहील असं त्यांनी वडील म्हणून तुम्हाला सांगितलं असं त्या बोलल्या. मी ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायचं ठरवलं त्यावेळेस रोहिणीताईंनाही मी सांगितलं की माझ्यासोबत भाजपमध्ये तुम्ही यावं. पण तो रक्षाताईंनी सांगितलं की शरद पवार साहेबांची माझी नाळ जोडलेली आहे. मी त्या आपल्या रोहिणीताईंनी सांगितलं की मी शरद पवार साहेबांबरोबरच राहू इच्छिते. मी त्या ठिकाणी गेले, काही वर्ष काम करते आहे. त्यांनी मला त्या ठिकाणी मान सन्मानही दिलेला आहे आणि मला त्यांचे तत्त्व आवडतात आणि त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहील असं रोहिणीताईंनी सांगितलं. तिला पुढच्याही निवडणुका लढवायच्या आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मला भवितव्य आहे असं तिला वाटतं, म्हणून तिने भारतीय जनता पार्टीमध्ये माझ्यासोबत यायला नकार दिला.